महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सुतारवाडीसह अन्य ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणावर धुके, रस्त्यावरील वाहने दिसणे अवघड। दिवसा हवामानात असणारा गारवा आणि रात्री थोड्याफार प्रमाणावर पडणारी थंडी यामुळे फेब्रुवारी महिना उजाडला तरी हवामानात मोठ्या प्रमाणावर गारवा दिसत आहे। साधारणतः फेब्रुवारी महिना उजाडला की थंडीचे प्रमाण कमी होते। मार्च महिन्यामध्ये होळी लागली की थंडीचे प्रमाण फारच कमी होते। मात्र सध्या वातावरणामध्ये कमालीचा बदल दिसत आहे। पहाटे 5 वाजल्यापासून परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर धुक्याचे साम्राज्य पसरत असून सकाळी 8:30 वाजले तरी धुके कमी होताना दिसत नाही। 8:30 वाजले तरी सूर्याचे दर्शन होत नाही। परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर धुके पसरत असल्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही। अशावेळी पहाटे प्रचंड धुक्यातून वाहन चालवणे धोक्याचे झाले आहे। विशेषतः सकाळी कंपनीमध्ये जाणाऱ्या कामगारांना मोठी कसरत करून मार्ग काढावा लागत आहे। सुतारवाडी ते पुणे हे अंतर केवळ 100 किलोमीटर असल्यामुळे येथून जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। मात्र रात्र दिवस येथून वाहनांची वर्दळ सुरू असते। विले भागात परिसरात मोठ्या प्रमाणावर कंपन्या असल्यामुळे अवजड कॉईल घेऊन जाणारे ट्रेलरसुद्धा मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावरून धावत असतात। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी हरिचंद्र महाडिकसह तृप्ती भोईर, सुतारवाडी।